जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूतबाधा भेणे तेथे. ज्ञानोबा आता या हरी मंत्राचा मोठेपणा सांगतात. हरी शब्द काही इतका कठीण नाही की जो उच्चारायला भलताच त्रासदायक आहे. काही शब्द फार कठीण असतात, ते शब्द आपल्याला उच्चारता येत नाही असेही मंत्र असतात. आपण पाहतो दीक्षेच्या वेळेला त्यांना मंत्र देताना त्या बिचाऱ्यांना काही ते उच्चारता येत नाही, मग ते कसे तरी उच्चार करतात. दत्तात्रेय म्हणायला सांगितले तर तो दत्तात्रेया असे काहीतरी म्हणतो. दत्तात्रेयाचे नाव सुद्धा त्यांना नीट घेता येत नाही, ते थोडेसे अवघड नाव आहे. पण हरिनाम किती सोपे आहे, राम नाम किती सोपे आहे. कृष्णामध्ये तर क्रू आहे, मग ते थोडेसे अवघड झाले. पण हरी, राम, दत्त ही जी नावे आहेत ती नावे सोपी आहेत. कोणतेही नाव घ्या ना, तुम्हाला जे सोपे वाटेल ते घ्या. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षणभरी. तेव्हा अनंत पापाच्या राशी क्षणभरात सळून जातील. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, तेव्हा हा हरीचा मंत्र जप करणे अगाध म्हणजे फार खोल आहे. तो फार मोठा आहे, त्याचा परिणाम मोठा आहे. हरी शब्द सोपा आहे, लहान आहे, परंतु या मंत्राचा जो जप आहे त्याचा परिणाम मात्र अगाध आहे. म्हणून म्हणतात, हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूतबाधा भेणे तेथे. अहो, ही भूत खेत पिशाच वगैरे जे असतात, ज्याची भीती आम्हाला वाटते, तेही या मंत्राने पळून जातात. ते पण म्हणतात, नाही नाही रे बाबा, त्याच्या तोंडामध्ये देवाचे हरीचे नाव आहे. म्हणून ज्याच्या मुखात हरीचे नाव असेल तर त्याला भूत प्रेत पिशाच बाधत नाही. पण काही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवला मग ते आपल्याला बिलगलं तर तेच आपल्या मनात राहतं, मग आपले तेच वेळ चालते. म्हणून ते आपल्या जवळ येऊ नये असे जर वाटत असेल तर देवाचे नाव आपल्या तोंडात पाहिजे, मग त्याला ते भूत पिशाच पकडत नाही. ते म्हणते, नको रे बाबा, त्याच्या मुखामध्ये देवाचे नाव आहे, तो देवाचे नाव घेतो, तो देवाचा भक्त आहे. पिशाच वगैरे यांना देव आवडत नाही. आता पिशाच्याला देव आवडत नाही आणि काही लोक पिशाच्याची पूजा करतात. अरे काय वेडे लोक आहेत हे. भूत प्रेत पिशाच ही जी योनी आहे, ह्या योनीतल्या जीवांना लवकर मुक्ती मिळत नाही. ते लोक लवकर मुक्त होत नाही. त्या पिशाच योनीमध्येच ते फिरत असतात. ते भूत असते ना, ते त्याच योनीमध्ये फिरत असते. कधी कधी तर ते मेलेले प्रेत प्राणी मुलं माणसं जे काही असतात ते त्यांच्या स्वप्नात येतात आणि सांगतात, मला घडवून बसव, नाहीतर मी तुला त्रास देईन. अरे बापरे, मग काय मंदिर बांधतात, त्यांची स्मारके बांधतात. कशासाठी? का तर अहो, आमच्या मुलाच्या स्वप्नात आला होता ना तो, मग त्याला घडवून बसवले. मग काय, घडवून बसले की तो नाहीसा होऊन जातो. अरे देवाचे नाव घे रे. भूत प्रेत पिशाच्याची काय नावे घेतो, त्यांची काय पूजा करतो. फार वेडेपणा आहे आपल्या देशामध्ये. आणि काय काय लोकांच्या समजुती आहेत. ज्याच्या नावाने फायदा होतो ते घ्यायचे सोडून दिलं आणि कुठल्या तरी भक्ताच्या नादी लागतात आणि तो सांगतो, हां ते असं नाही करायचं, आणि सगळे मग त्याला घाबरतात. अरे बापरे, हा सांगतो ते खरं आहे. अशा लोकांच्या कशाला नादी लागता. प्रेमाने देवाचे नाव घ्या, प्रेमाने हरी हरी म्हणा, म्हणजे सगळी भूत प्रेत पिशाच पळून जातील. कुणी तुम्हाला त्रास देणार नाही. पहा, तुम्ही प्रयत्न करा. इतका सोपा मार्ग लोकांना माहिती नाही, फार अज्ञान आहे. तेव्हा ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. ज्ञानदेव म्हणतात, अरे तो माझा हरी आहे ना, आत्मा आहे ना, तो फार समर्थ म्हणजे फार शक्तिमान आहे. ह्या भूत प्रेत पिशाच्यामध्ये काय ताकद आहे, किंवा तुम्ही तुमचे आणखी कुणी शत्रू असतील यांच्यामध्ये काय ताकद आहे. सगळी ताकद ह्या आत्म्यामध्ये आहे.
म्हणून तो हरी जो आमचा आत्मा आहे त्याच्यामध्ये सगळे सामर्थ्य भरलेले आहे, शक्ती भरलेली आहे, तो बलवान आहे. न करवे अर्थ उपनिषदा, त्या माझ्या हरीचे वर्णन उपनिषदांनाही करता आले नाही. आपली जी उपनिषदे आहेत ती वेदांचे तत्व सांगणारी आहेत. या उपनिषदांना सुद्धा हरीचे सामर्थ्य वर्णन करता आले नाही. इतका तो आपला आत्मा अफाट आहे, अगाध आहे. त्या आत्म्याचेच नाव हरी आहे, त्या आत्म्याचेच नाव राम आहे, त्याचेच नाव दत्त आहे, त्याचेच नाव रामकृष्ण आहे आणि तोच पांडुरंग, तोच विठ्ठल आहे. इतके सोपे आहे. तेव्हा हरी म्हणजे आपला आत्मा हे लक्षात ठेवायचे. हरी कुठे आकाशात राहतो का कुठे पाताळात राहतो का आणखी कुठे मंदिरात राहतो? हरी हा सदैव आपल्या देहात आहे आणि म्हणून अशा आपल्या हरीचा असा आठव करा, त्याची आठवण करा. तो फार समर्थ आहे, तो फार शक्तिमान आहे. अरे त्याचे सामर्थ्य एवढे बलाढ्य आहे की ते उपनिषदांनाही वर्णन करता आले नाही, वेदांनाही सांगता आले नाही. मग ह्या अशा भगवंताचे तोंडाने नाव घ्या ना, असे ज्ञानोबा म्हणतात. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.